फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार. महेश सर, आफ्टर 10 years यू आर डिरेक्टिंग अ फिल्म, तर त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना. आम्हाला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची. आफ्टर 10 years नाही, आफ्टर 10 years मी मराठी सिनेमा डिरेक्ट केला. आणि काही नाही, मराठी सिनेमा सुरू ठेवायचं एवढं डोक्यात होतं प्रोडक्शन. आणि कारण नॉर्मली लोक वन्स दे गो इन टू हिंदी दे डोंट वॉन्ट टू लुक बॅक. मी तुला एक्झाम्पल्स पण आहेत खूप, जाऊ दे, लेट अस नॉट गेट इन टू दॅट झोन. पण कन्सिस्टंटली मराठी सिनेमा करत राहायचं बॅनर खाली. पण त्यानंतर मग बरेच असिस्टंट होते इतक्या वर्षाचे, त्यांना ब्रेक देणं गरजेचं होतं. ते सुरू असताना हा सिनेमा शिक्षणाच्या आईचा खोलीला त्यावेळेला पण असं लक्षात आलं की हा नको देऊ. मी सेल्फिश झालो थोडासा, बिकॉज द सब्जेक्ट वॉज व्हेरी क्लोज टू मी. बेसिकली मला ते एज्युकेशन सिस्टम आपली नाही पटत फॉर 10,000 रिझन्स. आणि मग त्यात एक सिनेमा, आणि मला आय डोंट नो, घरी उगाच एक किरकिर असते माहिती आहे का, की आय डोंट बिलीव्ह इन, तो मुलगा अभ्यास करून तेवढं करू दे की, म्हणजे ते आय डोंट बिलीव्ह इन दॅट कॉम्पिटिशन की कर पहिलाच आहे दुसराच आहे. माझं म्हणणं आहे की लेट हिम बी, लेट हिम, इफ यू फील लाईक डुईंग इट लेट हिम डू. पण ते कुठेतरी सिनेमात येणं गरजेचं होतं. त्यामुळे हा सिनेमा आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट सिनेमा आहे. आणि झालाय तो कम्प्लीट आणि आता रिलीज होईल. आणि आय एम सो हॅपी की मी तो सिनेमा केला. इट वॉज वर्थ वेटिंग 10 years टू डू अनदर मराठी फिल्म. कारण हा सिनेमा घेऊन मी करत असेल तर आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फिल्म. टॅलेंट आहे माझ्या दबा, टॅलेंट आहे. एक दिवस इंडियासाठी खेळीन ना, तेव्हा डोक्यावर घेऊन नाचाल मला. शिक रे शिक, अभ्यास कर, मोठा हो मोठा. सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे असते तर त्याची वाट लागली असती हो. अख्खी पिढी बर्बाद केली या सचिन तेंडुलकरने. अभ्यास कर रे, नंतर खेळायचं, पण पहिला अभ्यास महत्वाचा आहे. दादा, तुझ्या डोक्यात काही शिरत नाहीये का? ढ आहेस का तू? मला नाही येते काही. हे तर तुला हे तर या पुढे जर क्रिकेट खेळताना दिसलास ना तर जीव घेईन मी तुझा, जीव घेईन मी तुझा. All the very best to you, and we all are very, very excited to watch शिक्षणाच्या आईचा गो. थँक्यू. फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार.